आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क। सर्वधर्मीय हजारो लेकमात्यांच्या उपस्थितीत दक्षिणमुखी हनुमान मंदिराचा कलशारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न। देणगीदारांचा कमिटीच्या वतीने सत्कार। शिरूळ अनंतपाळ तालुका बातमीदार। शिरूळ अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथे असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल चौकातील दक्षिणमुखी हनुमान मंदिराचा कलशारोहण सोहळा कार्यक्रम सर्वधर्मीय हजारो लेक मात्यांच्या उपस्थितीत दिनांक 28 मे रोजी मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला। साकोळ व पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या दक्षिणमुखी हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून त्यानिमित्त कलशारोहण कार्यक्रमाचे आयोजन मंदिर कमिटीच्या वतीने करण्यात आले होते। हा कार्यक्रम श्र 108 सिद्ध दयाळ शिवाचार्य महाराज बेट मोगरेकर श्र 108 सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज हरिभक्त परायण भास्कर महाराज सांडोळकर यांच्या उपस्थितीत कलशारोहण कार्यक्रम संपन्न करण्यात आला। कार्यक्रमासाठी साकोळ येथील लेक मात्यांना त्यांच्या दिलेल्या गावी जाऊन निमंत्रण पत्रिका देण्यात आली होती। या निमंत्रण पत्रिकेचा सन्मान करून सर्वधर्मीय हजारो लेक मात्या बुधवारी साकोळ नगरीत उपस्थित राहून कलशारोहण कार्यक्रमाची शोभा वाढवली। या कार्यक्रमानिमित्त सकाळी 9 वाजता हरिभक्त परायण पांडुरंग महाराज सुमठाणकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते। कीर्तनानंतर कलशारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात हरिनामाच्या गजरात साजरा करण्यात आला। यावेळी आलेल्या सर्व लेक मात्यांचे मंदिर कमिटीच्या वतीने स्वागत करण्यात येऊन त्यांना टॉवेल, टोपी, साडी व विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती व प्रसाद देऊन यथोचित सन्मान करण्यात आला। यावेळी साकोळ नगरीला जणू यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं। श्री भ प शंकरराव बळीराम मोरगे, सुभाष भीमराव विटकर, मदन रामराव वाघमारे, उमाकांत होंडराव बबन, श्री भ प मानखेडकर गुरुजी, अनंत कुमार तापडिया सेडम, विजयकुमार विराप्पा पानगावे, जगदेवी बाबूराव हुल्ले, प्रभाकर त्र्यंबकराव दामा, सुनील अशोकराव साळुंखे, हलगीराव वैजनाथ बिब्राळे यांचा गुरुवर्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या शुभप्रसंगी साकोळ येथील मुस्लिम एकता कमिटीच्या वतीने हे मंदिराच्या शुभकार्यासाठी देणगी देण्यात येऊन मान्यवरांचा सत्कारही त्यांच्या हस्ते करण्यात आला। या संपेत इतरही देणगीदारांचाही कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात येऊन आभार मानण्यात आले। हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी माधवराव बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त साकोळ वासियांनी परिश्रम घेतले।